देखील पुस्तकामध्ये उपस्थित आहेत. सगळ्यांना विनंती आहे की मध्ये या ठिकाणाकडच्या दिसतात आपण कृपा करून त्या ठिकाणी स्थानाला व्हावं. सगळ्यांना विनंती करतो की कृपा करून आपण या ठिकाणी स्थानाला व्हावं. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार उपस्थित साहित्य रसिक हो, साहित्य प्रेमी हो, पुस्तक प्रेमी हो, किंबहुना ब्रह्मवृंद हो असा शब्दप्रयोग मला या ठिकाणी करावासा वाटतो की खऱ्या अर्थानं शिक्षणाला आपलं जीवन मानणारी अशी ही सगळी उपस्थिती आहे. आणि मुळात समर्थ रामदासांचं फार सुंदर वचन आहे की जे जे आपणासी खावे ते ते इतरांशी शिकावे, शहाणे करून सोडावे सकळ जग. या उक्तीला साजेसं आजचं हे व्यासपीठ या ठिकाणी आम्हाला दिसतं आहे. खऱ्या अर्थानं ज्ञानोबाचा एक सुंदर शब्दप्रयोग आहे, ईश्वर निष्ठांची मांदी आहे किंवा मग विचार निष्ठांची मांदी आहे आणि शिक्षण निष्ठांची मांदी आहे. त्या मांदियाळीचा आपण एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये साहित्य स्वागत करूया. अखंडित साहित्य सेवेचा नंदादीप त्यांचं ब्रीद वाक्य आहे. गेली जवळपास 3 तप 17 मे 1990 रोजी स्थापना झालेली संस्था गेली 35-36 वर्ष अखंडितपणे साहित्य सेवेच्या वसाहतीने घेतलेल्या आहे. आणि त्यामधलं आजचं मला वाटतं उपक्रमाद्वारे शिक्षण हे खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक कार्य म्हणावं लागेल. कारण जे जे इतरांशी जे जे आपणाशी खावे हे ब्रीद आपल्या मनामध्ये घेऊन मांजरेकर सरांनी जे काही महत् कार्य केलेलं आहे आणि त्याच्या उपक्रमाद्वारे शिक्षण विद्यार्थी व शिक्षकांसाठी यशस्वीरित्या राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आणि हे उपक्रम आज आपल्या हातामध्ये मिळणार आहेत. त्या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तर आपण उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची खूप सुंदर अशी व्याख्या केली आहे. ते म्हणतात, प्रत्येक व्यक्तीमध्ये जे घडलेलं आहे ते बाहेर काढणं म्हणजे शिक्षण. जे बाहेर आहे ते आत आणणं म्हणजे शिक्षण. उत्तम शिक्षक हा माहिती तर देतोच, पण विद्यार्थ्यातील वेगळेपण ओळखतो, त्यांच्या कौशल्याला विकसित करण्यासाठी प्रयत्न करतो. आणि याच पटळीतील एक प्रयोगशील शिक्षक आचार्य गजानन मांजरेकर सर यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी सर्जनशील अभिव्यक्ती जागृत करणारे अनेक उपक्रम राबवले. आणि सदर रूपाने प्रकाशित झालेल्या या उपक्रमांविषयीची माहिती आज पुस्तक रूपाने आपल्यासमोर येणार आहे. हे पुस्तक म्हणजे केवळ लेखांचा संग्रह नाही, तर एका सच्च, शिस्तबद्ध, स्वानुभवाधिष्ठित आणि प्रयोगशील शिक्षकाच्या 40 वर्षाच्या तेजोमय प्रकाशमय वाटचालीचं संचित आहे. खऱ्या अर्थानं एका तेजोमय वाटचालीचं हे संचित आहे असं म्हणत असताना बाजूला आपल्याला त्या ठिकाणी आई शारदेची प्रतिमा आणि समय आपली खऱ्या अर्थानं वाट पाहत आहे. तर जास्त वेळ न घेता मान्यवरांना विनंती करतो की आई शारदेचं प्रतिमा पूजन आपण करावं आणि समय प्रज्वलित करावी आणि सुंदर अशा या कार्यक्रमाचं आपण विधिवत उद्घाटन करूया. या प्रसंगी मित्र हो विघ्नहर्त्या गणपतीला आपण नमन करूया. आई भगवती संदेश्वरांना वंदन करूया. त्याचबरोबर काल ज्यांची जयंती होती ते मांजरेकर सरांच्या मातोश्री किंवा मग अगदी 4 डिसेंबरला त्यांच्या वडिलांची जयंती झाली. त्या दोघांच्या चरणी आपण अभिवादन करूयात, नतमस्तक होऊयात की असा पुत्ररत्न त्यांनी जन्माला घातलं. त्यांच्याही पुण्यस्मृतीने आपण अभिवादन करत आहोत. आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो
ही समय प्रज्वलित करून आणि आई शारदेच्या प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाचं आपण विधिवत उद्घाटन करूया. अगदी सोयींचा एक विचार किंवा 2 शब्द किंवा 3 शब्द अंतरिचा ज्ञान किंवा मानवतामुळे तो ज्ञानाची या ठिकाणी आज प्रकाशमान होतो आहे ते जे मला होतं आहे. आई सरस्वतीची प्रार्थना करताना आपण नेहमी म्हणत असतो की या मंदिर तुषार हार होता, या शुभ्र वस्त्रा होता, या विनाप्रदंड करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मास्त्र शंकर प्रकृती देवे सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्या पहा. ती निशेष जाड्या पहा. हे 3 शब्द आपल्याला काय सांगतात की आपल्यामधलं अज्ञानाचा अंधकार ते जडत्व दूर करण्याची शक्ती बुद्धी देणारी आई शारदा आणि त्या शारदेच्या प्रतिमा पूजनाने या सुंदर आणि पावन अशा सोहळ्याचा श्री गणेश झालेला आहे, उद्घाटन झालेलं आहे. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची मंगळ अशी सुरुवात झालेली आहे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जैसी दीप कळिका घातली परी बहु तेजाने प्रगटी, तरी सद्बुद्धी ये तेकुटी म्हणू नये. म्हणजेच दिव्याची ज्योत जरी लहान असली तरी ती महान प्रकाश देते. तसंच सद्बुद्धी जरी आहे आपल्यातही सद्बुद्धीची विवेकाची ज्योत प्रकाशमान करणाऱ्या आणि ती सतत तेवत राहावी यासाठी प्रयत्नरत असणाऱ्या आपल्या गुरूंना वंदन करण्यासाठी मी आता आमंत्रित करते कुमारी सिद्धी सोमनाथ पारसेकर. कुमारी सिद्धी सोमनाथ पारसेकर एक युवा कीर्तनकार, युवा गायिका, पेशाने इंजिनियर आणि आता गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. तिचं स्वागत आहे. सिद्धीला विनंती आहे की तिने विशेष सवाल सादर करावा. Ah
गुरुदया सिंधु गुरु दीनबंधू गुरु जननी जन्मदाता असे ही गुरुतुल्य व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं अनेक नवीन गुरूंना जन्म देण्याचं महत् कार्य या सगळ्या गुरूंनी केलेलं आहे. गुरुची महती सांगताना गुरुला परीस दगडाची उपमा देतात की हा परीस म्हणजे लोखंडाचं सोनं करतो, परंतु गुरु ही अशी शक्ती आहे, गुरु ही अशी शक्ती आहे की एकच गुरु दुसरा गुरु तयार करू शकतो. परीस दगड दुसरा परीस तयार करू शकत नाही. म्हणून त्या परीस दगडापेक्षाही जर काही मोठं असेल तर ते हे गुरु आहे. आणि असंच एक व्यक्तिमत्व या ठिकाणी साहित्य संगमला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. आदरणीय श्री सुभाष शेळगावकर सर, साहित्य संगमचे अध्यक्ष आणि अनेक मुलांना वाचन साधनेच्या माध्यमातून ज्यांनी वाचायला शिकवलं आणि वाचवलं असे आदरणीय सुभाष सर त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्वागत आणि प्रास्ताविक